आपल्या बरोबर कोण, आपल्या विरोधात कोण यावर निवडणूक अवलंबून नसते। प्रचारात तुमचं काम बोललं पाहिजे। गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांच्या जोरावर पुढच्या निवडणुकीला सामोरं जावं लागतं। कुणाचा बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी आहे आणि कोण फक्त तोंडापुरतं बोलतोय हे जनतेला चांगलंच कळतंय। बोलणारी किंवा दिसणारी जनता फक्त 20% असते, मात्र न बोलणाऱ्या 80% जनतेवरच निवडणूक जिंकण्याची गणिते ठरतात। कोपरगाव तालुक्यातही असंच काहीतरी दिसतंय। कोपरगाव तालुक्यातील जनता ही सध्या शांत दिसत असताना सत्ताधारी व विरोधक मात्र पायाला भिंगरी लावून प्रचार करताना दिसत आहेत। येत्या 8 दिवसात शरद पवार, अजित पवार यांच्यासह महायुती व महाविकास आघाडीचे दिग्गज नेते कोपरगावात येतील, सभा घेतील। पण खरं सांगायचं तर कुणाला मत द्यायचं आणि कोण कामाचं आहे हे जनतेने पूर्वीच ठरवलंय। तरीही कोपरगावात नेमकं काय चाललंय याचाच हा आढावा। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। जिल्हा परिषदेचे 6 गट आणि 12 पंचायत समिती गणात कोपरगाव तालुका विभागलेला आहे। काळे कोल्हे या दिग्गजांसह परजणे, औताडे, रोहमारे, वहाडणे ही घराणीही येथे दखलपात्र आहेत। तालुक्याचं राजकारण संजीवनी व कोळपेवाडी या 2 सहकारी साखर कारखान्याभोवतीच फिरत असलं तरी शिक्षण संस्थांनीही राजकारणात नवे बदल घडवलेले आहेत। तालुक्यातील विविध सहकारी संस्थांवर वर्चस्व गाजविण्यासाठी काळे कोल्हे हे 2 घराणी गेल्या 3 पिढ्यांपासून एकमेकांविरोधात आहेत। मात्र मतभेद असले तरी या दोन्ही घराण्यात कधीच मनभेद दिसले नाहीत। स्वर्गीय शंकरराव काळे व स्वर्गीय शंकरराव कोल्हे या दोघांनीही राजकारण एका मर्यादित केलं। मात्र आता ही दोन्ही घराणी पहिल्यांदाच एकत्र दिसत आहेत। राजकीय समीकरणे बदलल्याने या दोन्ही घराण्यांना महायुतीत राहून यावेळी काम करावं लागणार आहे। म्हणजेच एकाला तालुक्यात व दुसऱ्याला राज्यात काम करण्याची संधी मिळणार आहे। इतकी वर्ष एकमेकांविरोधात राजकारण करत असल्याने काळे व कोल्ह्यांच्या तिसऱ्या पिढीने काळ्यांची पावले ओळखत एकत्र येण्याची मनाची तयारी केली आहे। मात्र तरीही नेते एकत्र दिसणार असले तरी कार्यकर्ते एक होतील का हा खरा प्रश्न आहे। मात्र आमदार आशुतोष काळे यांनी गेल्या 5 वर्षात ठेवलेला विकासाचा वेग पाहिला तर यावेळी ही जनता त्यांनाच स्वीकारतील ही शक्यता सर्वात जास्त आहे। आमदार आशुतोष काळे यांनी गेल्या 5 वर्षात राज्यात विक्रमी 3.5 कोटींचा निधी एकट्या कोपरगाव मतदारसंघात खर्च केला। रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यासह विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावले। विशेष म्हणजे हा विकास दिसणारा आहे। वर्षानुवर्षे केवळ राजकारण म्हणून केला जाणारा कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न आमदार काळेंनी मार्गी लावलाय। गावोगावी रस्ते, पाण्याच्या सुविधा, विजेचे प्रश्न, शेतीचे प्रश्न सोडवलेत। मतदारसंघाला एका नव्या उंचीवर आमदार काळे घेऊन गेले हे नाकारून चालत नाही। आगामी 5 वर्षाचं विजनही त्यांनी आपल्या घोषणापत्रात मांडले। तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून सोनेवाडी, सावळी विहीर येथे नूतन औद्योगिक वसाहतीसह शहरालगत असलेल्या 433 एकर जागेमध्ये नवीन औद्योगिक वसाहत करण्याचा आमदार काळेंचा मानस आहे। कोपरगाव नजीक 2 औद्योगिक वसाहती झाल्यावर साहजिकच रोजगाराच्या संधी वाढणार आहेत, जमिनीच्या किमती वाढणार आहेत। या दोन्ही वसाहती नाशिक, पुणे व संभाजीनगर जिल्ह्याला लागून असल्याने तेथे भविष्यात मोठमोठे उद्योग आणण्यासाठीही आमदार काळे प्रयत्नशील असल्याचे त्यांनी घोषणापत्रात सांगितले आहे। याशिवाय शिर्डी ते कोपरगाव, शिंगणापूर ते वैजापूर, कोपरगाव शहर ते रेल्वे स्थानक या रस्त्यांची पुनर्निर्मिती करण्याचा मानसही आमदार काळेंनी व्यक्त केलाय। युवा पिढीसाठी आधुनिक सुविधेसह स्टेडियमची निर्मिती, नव्या भुयारी गटारी, वीज वाहिन्या, कृषी सिंचनासाठी 3 फेज वीज आदी कामेही त्यांनी येत्या 5 वर्षात करण्याचा मानस आमदार काळे यांनी व्यक्त केलाय। नवीन वीज केंद्रे, मतदारसंघात कोल्ड स्टोरेज, गोदावरी खोऱ्याचे पश्चिमेचे पाणी वळविण्याची महत्त्वाकांक्षी योजना, निळवंडे पाझर तलाव, बंधारे व चाऱ्यांचे नियोजन, पालखेडमधून लिफ्टने पाणी आणणे असे अनेक प्रोजेक्ट आमदार काळेंच्या घोषणापत्रात आले आहे। आता हे सगळं करायचं म्हटल्यावर निवडून येणं व सत्तेत राहणं महत्त्वाचं आहे। कारण आमदार हा सत्तेत राहणार असल्यास काय विकास होतो हे कोपरगावकरांनी गेल्या 5 वर्षात अनुभवलं आहे। त्यामुळे यंदाही आमदार काळे यांनाच निवडून द्यावं लागेल हा विचार सर्वसामान्य कोपरगावकर नक्कीच करत असतील अशी शक्यताही आता वाढली आहे। याशिवाय शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा कोपरगाव तालुक्यातील आकडाही लाखांच्या घरात आहे। एकट्या लाडकी बहीण योजनेचा विचार केला तर पाऊण लाखांच्या वर असलेल्या लाभार्थी महिलाही महायुतीच्या बाजूने भरघोस मतदान करतील अशी शक्यता वाढली आहे। सहकाराच्या या बालेकिल्ल्यात शेवटच्या टप्प्यात काळेंना कोल्हेंची साथ मिळणार आहे। महायुतीचे नेते शेवटच्या टप्प्यात कोल्हे कुटुंबाला ऍक्टिव्ह करतील अशी शक्यता आता वाढली आहे। नेत्यांसोबत कार्यकर्ते एक झाले तर आमदार काळेंचे विजयाचे लीड हे विक्रमी असेल असेही काही जणांचे म्हणणे आहे। तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।
शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.